आणि तू म्हणतोस तसा जर मी तुझ्याकडं मदतीला आलो असतोस, तुझ्या राज्यात आलो असतो, तुला मी मदतीचा हात पुढे केला असता तर तू मला याचक समजला असता आणि माझ्या राज्यातून काढण्याला आणि माझ्या पत्नीचं अपहरण होण्याचा तू उपहास केला असता, मला मदत नक्कीच केली नसतेस. आज जेव्हा तुला बाण लागलेला आहे आणि आज जेव्हा तू मरणाच्या दारात उभा आहेस तेव्हा तुला माझी मैत्री आहे. वाली लक्षात घे, मी तुझा वध केलेला नाही. गीत रामायणामध्ये फार सुंदर शब्द गरिमाने वापरले, वाली वदनात खलनील दालन. हा वालीचा वध नाहीये, तर मी खलनील दालन केलेलं आहे. एका दुष्टाचा मी नाश केलेला आहे. पण अजूनही एक महत्वाची गोष्ट तू लक्षात घे की तू माझ्या खऱ्या स्वरूपाला अजूनही जाणलेलं नाहीस. वाली, तुझ्या डोळ्यावर जो आलेला बलाचा पडदा आहे तू बाजूला सार, आणि तो पडदा जेव्हा तू बाजूला सारशील तेव्हा तुला माझ्या स्वरूपाचं दर्शन होईल. तेव्हा तुझ्या लक्षात येईल की या आयुष्याचं तुझं कार्य संपलेलं आहे. तुझ्यासाठी एक फार मोठं कार्य पुढे ठेवलेलं आहे आणि त्यासाठी तुला हा देह सोडणं जरुरी आहे. वालीने पुन्हा एकदा यावेळी श्रद्धेने रामचंद्राकडे पाहिलं. ते चतुर्भुज विष्णूचं रूप त्याच्या समोर आलं. नकळत त्याने हात जोडले आणि त्याला कळून चुकलं की हा आपला मोक्षाचा क्षण आहे, ना की निधनाचा क्षण आहे, ना की वधाचा क्षण. आणि त्या क्षणी जेव्हा त्याला जाणवलं तेव्हा त्यांनी आपल्या मुलाला जवळ पाहून, अंगदाला जवळ पाहून, अंगद हाच आजच्या आपल्या भाषणाचा विषय, असा व्याख्यानाचा विषय. त्या अंगदाला त्यांनी जवळ बोलावं आणि अंगदाला जवळ बोलावलं सांगितलं, अंगदा मी चाललो, इथून पुढे तू तुझ्या काकाच्या सुग्रीवाच्या आज्ञेत राहा आणि रामाची सेवा कर. इथून पुढे तू तुझ्या काकाच्या म्हणजे सुग्रीवाच्या आज्ञेत राहा आणि प्रभू रामचंद्राची सेवा कर. कितीतरी आपण हिंदी पिक्चर पाहिले, इसका तुम्ही बदलावून जाऊ. ज्याच्या वडिलाला अशा माणसाने मानलेले, त्या माणसाची तू सेवा कर असे आपले वडील सांगताय. त्या क्षणी अंगदाने कुठल्याही प्रकारचा किंतु परंतु मनामध्ये न आणता वडिलांनी जे शब्द सांगितले त्या शब्दाला तंत पाळले. आणि तीच खरं अंगदाचं मोठे की परिस्थिती कशी आहे की ज्या सुग्रीवाच्या सांगण्यावरून रामाने मारलेलं आहे त्या सुग्रीवाच्या आज्ञेत राहायचंय आणि ज्याने मारलंय त्याची सेवा करायची आणि ती सुद्धा प्रेमाने सेवा करायची. इतकी साधी सोपी गोष्ट नाही. आपल्याला सतत कोणी बोललं तरी सुद्धा मनाला एवढा त्रास होतो. या ठिकाणी प्रत्यक्ष वडिलांना त्याने मारलेलं आहे. असं असताना सुद्धा वाली कोण, सुग्रीव कोण, अंगद कसा, वाली आणि सुग्रीवाच्या